पनवेल शहरावर संभाव्य पाणी टंचाईचे संकट घोंगावत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणातील पाणीसाठा झपाट्यानं कमी होत असून उपलब्ध साठा मर्यादित असल्याची माहिती समोर आली आहे. देहरंग धरणातील पाणी पातळी घटल्यानं शहरासाठी फक्त काही दिवसांचा पाणीसाठा शिल्लक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून अनेक भागांमध्ये पाणी पुरवठ्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पालिकेकडून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार पाताळगंगा नदीतून पर्यायी पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली असून शहरासाठी आवश्यक पाणी उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आलाय. तरीही शहरातील काही भागांमध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही ठिकाणी नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याचंही चित्र आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची मागणी वाढत असताना पावसाळा अद्याप दूर असल्यानं नागरिकांची चिंता वाढली आहे. पाणी टंचाई टाळण्यासाठी दीर्घकालीन नियोजन आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पनवेल शहर व 29 गावाकरता पनवेल महानगरपालिकेमार्फत पाणी पुरवठा केला जातो. पनवेल महानगरपालिका अंतर्गत जे सिडको नोड्स आहेत, उदाहरणार्थ खारघर, तळोजा, कळंबोली, कामोटे, नवीन पनवेल, काळुंद्रे या नोडकरता सिडकोमार्फत पाणी पुरवठा केला जातो. आणि सिडकोमार्फत होत असलेला पाणी पुरवठा हा मजिप्राच्या पाताळगंगा नदी उद्भवावरून होतो. परत MIDC पाताळगंगा नदी उद्भवावरून होतो. परत तुमच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणातून कामोटे करता होतो. खारघर करता हेटवणे धरणावरून होतो. आणि खारघर तळोजा करता काही भागात हा बारवी डॅममधून पाणी पुरवठा होतो. आता आमच्याकडे सद्यस्थितीत पनवेल शहर व 29 गावे आहेत. तर पनवेल शहराअंतर्गत आम्हाला जो पाणी पुरवठा होतो तो प्रामुख्याने पाताळगंगा नदी उद्भवून होतो. आणि जे आमचं देहरंग छोटासा तलाव आहे त्या तलावातून होतो. आता ह्या तलावामध्ये साधारणतः जूनपर्यंत पुरेल एवढं पाणी आहे. आणि बाकीचं पाणी उर्वरित आम्ही हे पाताळगंगा नदीवरून घेतो. तर आम्ही मजिप्रामार्फत पाणी घेत असताना नागरिकांनाही आवाहन करतो की आता उन्हाळा खूप तीव्र आहे, तर पाणी जपून वापरा, जेणेकरून पाण्याची अडचण निर्माण होणार नाही. त्याची उपाययोजना अशी आहे की राज्य शासनाची जी नावाशिवाय टप्पा 3 पाणी पुरवठा योजना जी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पनवेल मार्फत सुरू आहे, ही पाणी पुरवठा योजना साधारणतः एक 5-6 महिन्यात व्हायला अपेक्षित आहे, पूर्ण होणे अपेक्षित आहे मजिप्राकडून. ही जर योजना पूर्ण झाली तर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर होईल. उदाहरणार्थ पाणीसाठा जरी संपुष्टात आला तरी आपण याच्याबाबत मजिप्राकडून पाणी पुरवठा घेऊन पुरवठा करतो. हे नेहमी करतो आपण. साठा आहे तो संपुष्टात आल्यानंतर आपण मजिप्राकडून पाणी घेऊन पुरवठा करतो. तर जबाबदार म्हणता येणार नाही. कसं आहे, ते 24/7 कनेक्शन आहे, तिथे नेहमी पाणी पुरवठा असतो. तर तिथील जे कोण कामगार असतील त्यांचं साधारणतः काही दुर्लक्ष झालं असेल, त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्यानं आम्ही त्या दिवशी ज्या वेळेला कंप्लेंट येत विदिन 10 मिनिटात पाणी पुरवठा तिथं सुरू झालेला आहे. आणि तिथं कधीही पाणी पुरवठा असा अखंडित नसतो, 24/7 पाणी पुरवठा चालू असतो तिथे. गोष्टीला आपण सांगून देऊ ते.